सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्मा म्हणतायत, असंग जन्म तना मरत्या होगे जीवित क्यों ना मरे रे. ये द्वादश मद महल मठ बोरे बोर ना दे धरे रे. दोजक भिस्त सबीते देखे राजपाट के रसिया और तीन लोग से तरपत नाही यो मन भोगी खसिया. ही मनाची किती वाईट सवय आहे. जर कोणी एखादा सरपंच बनला तर विचार करतो की मी चेअरमन बनतो. चेअरमन बनला तर विचार करतो MLA कधी बनतो. MLA बनल्यानंतर तो आता विचार करतो की जर मी मंत्री बनलो नाही तर मग काय फायदा. मंत्री बनल्यावर म्हणतो की आता मला मुख्यमंत्री बनलं पाहिजे चौधरींसारखं. आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्याला वाटतं की पंतप्रधान झाल्याशिवाय माझा जय जयकार होणार नाही आणि तेवढ्यात तिकीट कापलं गेलं तर गधा मंत्री बनेल तो किंवा कुत्रा मंत्री बनेल आणि फेरफटका मारेल. आता परमात्म्याने सांगितले की जे काम करायचं आहे त्याच्या आसपास पण कोणी नाही. म्हणतात, दोजक भिस्त सबीते देखे राजपाट के रसिया और तीन लोग से तरपत नाही ये मन भोगी खसिया. मग इथे निष्कर्ष देतात शेवटच्या 4 ओळींमध्ये के सतगुरु मिले तो इच्छा बेटे. म्हणजे कोणी परमसंत मिळाला तर हा काळाच्या पंखांना छाटून टाकेल हा बकवास करतोय. सतगुरु मिले तो इच्छा मेटे पद मिल पदे समाना और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. म्हणतात, सतगुरु मिले तो इच्छा मेटे पद मिल पदे समाना. गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक 4 मध्ये म्हटले की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीच्या नंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत फिरून संसारात कधीच येत नाही. तर ही जी संतांची अमरवाणी आहे हा सूक्ष्मवेद आहे आणि याला समजणं हे लहान मुलांचं काम नव्हतं. ह्या दासावर कृपा केली परमपिता परमेश्वर कबीरदास साहेबजींनी. तेव्हा त्या गूढ रहस्यांचं ज्ञान ह्या दासाच्या हृदयात भरलं. इथे पद मिल पदे समाना 2 पदं आहेत. ह्या दोन्हींचे इथे अर्थ कसे आहेत. पदचा अर्थ आहे पद्धती, वे ऑफ वर्शिप, पूजेची पद्धती बरोबर मिळाली आणि मग ते पद समाना आणि मग ते पद मिळो अमरपद जिथे गेल्यावर परत फिरून येत नाही. म्हणजे योग्य पद्धती मिळावी, भक्तीची विधी आणि मग ते परमपद प्राप्त व्हावं. म्हणतात, सतगुरु मिले तो इच्छा मेटे पद मिल पदे समाना और चल हंसा उस लोक पठाऊं जो आद्य अमर अस्थाना. आता तिथे काय सुख आहे. 4 मुक्ती जा चंपी करती माया होरी दासी. दास गरीब अबे पद पर से वो मिले राम अविनाशी. 4 मुक्ती नकली सुखांपासून तुम्हाला मुक्ती मिळते स्वर्गात जाऊन, ती संपते. ते सुख सतलोकामध्ये तुमच्या चरणाशी सदैव पडून राहील आणि ते परम अक्षर ब्रह्म मिळेल ज्याची आम्ही साधना सांगू. बोलो सतगुरुदेव की. त्या साखरेचं पोतं मिळेल तुम्हाला तिथे त्या सतलोकामध्ये. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टी रचनाहार कबीर देवजी कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्हा पुण्यात्म्यांना हा सत्संग ऐकण्याची सुसंधी प्राप्त झाली. सत्संगमध्ये आल्याने प्राण्याला ज्ञान मिळतं. मी कोण आहे, माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे. सत्संगामध्ये येऊन ज्ञान मिळतं. मानुष जन्म पाय कर नहीं रटे हरि नाम जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम.
राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण, कबहू तो दीन दयाल के है भनक पड़ेगी कान। राम रटत कोड़ी भलो, चू चू पड़े जो चाम, ये सुंदर दे किस काम की, जा मुख नाही नाम। राम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छान, वो कंचन महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान। राम रटत कन्या बलि, साकिट बलो न पूत, छेरी के गल में गलथना, जिसमें दूध न मूत। राम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छान, वह सुंदर महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान। सत्संगाला येण्याने समजतं की जर या मनुष्य जीवनाचा काही उद्देश असेल, मूळ, तर परमात्म्याची प्राप्ती, परमात्म्याची भक्ती करणे। आणि ज्या दुःखांना आपण रोज बघतो पशुपक्ष्यांच्या बरोबर, कशी त्यांची हालत आहे, आणि मग मनुष्य जीवनात आपण किती सुखी आहोत। आपण सुखी नाही आहोत, पण परमात्मा म्हणतात झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद, ये सकल चबीना काल का, कुछ मुख में कुछ गोद। पुण्यात्म्यांनो, आजचा हा जो सत्संग समारंभ चालू आहे, हा त्या शुभ दिवसाच्या निमित्तानं चालू आहे, ज्या दिवशी परमात्मा सतलोकातून चालत इथे काळाच्या लोकात आले होते। आणि काशीमध्ये, बनारसमध्ये एका लहरतारा नावाच्या तलावामध्ये कमळाच्या फुलात ते परमात्मा शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते। पुण्यात्म्यांनो, सगळ्यात मोठी चुकीची समजूत जी आपल्यामध्ये पसरवली गेली होती की कबीर साहेब, कोणी म्हणत होते असे उत्पन्न झाले, कोणी काय काय सांगायचं, सच्चाईपासून दूर लोकवेदांच्या आधारे परमात्म्याच्या प्रकट होण्याच्या विषयी दंतकथा ऐकवत असत। वास्तविकता तुमच्या समक्ष ह्या दासाने जी सांगितली ती सत्य आहे, आणि हे पूर्ण परमात्मा आहेत, सर्व सृष्टी रचनाहार आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडांचे हे कुलस्वामी आहेत। पुण्यात्म्यांनो, आपण ह्या तत्वज्ञानाची नजरेने, डोळ्यांनी ज्यामध्ये ह्या काळाच्या लोकांना पाहाल, इथे एक दिवस सुद्धा राहणं खूप दुःखमय आहे, कष्टमय आहे, आणि आपण असंख्य भोग भोगले तिथे ह्या काळाच्या लोकात कष्ट करताना। आत्तापर्यंत आपल्याला त्या विकल्पाची माहिती नव्हती की याचा काही विकल्पही आहे, या जन्म आणि मृत्यूचे कष्ट सुद्धा दूर होऊ शकतात। पुण्यात्म्यांनो, आपल्या सद्ग्रंथांमध्ये प्रमाण एक अशी भक्ती आहे की ती जन्म आणि मृत्यूच्या रोगाचा नाश करू शकते, परंतु त्याचं ज्ञान आपल्याला नव्हतं। ते ज्ञान देण्यासाठी परमेश्वर स्वतः येतात। पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या
विधानात लिहिलंय की तो परमेश्वर सतलोकामध्ये राहतो. सचखंडात त्या शाश्वत स्थानी राहतो. तिथून गती करून इथे येतात. आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटतात. त्यांना उपदेश देतात, ज्ञान देतात. आणि मग त्यांचे प्रिय आत्मे, चांगले आत्मे ज्यांना येऊन परमात्मा सरळ भेटतात, ते मग परमात्म्याच्या महिम्याला डोळ्यांनी पाहिलेलं वर्णन करतात. पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी परमात्मा सतयुग, त्रेता आणि द्वापार युगात आले, तो इतिहास नष्ट करण्यात आला. आता परमात्मा कलियुगात आले. आता परमात्म्याच्या कृपेने त्यांच्या काही लीला आपल्याजवळ उपलब्ध आहेत. त्या परमेश्वराने काय काय लीला केल्या, आणि मग आपण त्या सद्ग्रंथांमध्ये पाहिलं ज्यांना आपण प्रमाण मानतो. पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, त्यांनीही समर्थन दिलं की कबीर परमात्मा आहेत. ते अशा अशा लीला करतात. ते कुठे राहतात, ते कसे आहेत. पुण्यात्म्यांनो, आत्तापर्यंत जितकेही संत आणि पंथ, मंडलेश्वर, आचार्य, शंकराचार्य, हे सगळे, मग ते हिंदू धर्माचे असोत किंवा मुसलमान धर्माचे असोत किंवा ईसाई धर्माचे असोत किंवा शीख धर्माचे असोत, सगळ्यांनीच परमात्म्याला निराकार ठरवलं आहे. जेव्हा की आपल्या सर्व सद्ग्रंथांमध्ये परमात्मा साकार आहे, मानव सदृश्य आहे. आता पुण्यात्म्यांनो, ज्या महापुरुषांना हेच ज्ञान नव्हतं की परमात्मा कसा आहे, तर काय त्यांना त्याची प्राप्ती झाली असेल? नेव्हर, कधीच नाही. आता तुमच्याशी चर्चेत सद्ग्रंथांमधून प्रमाणित करतो. कोण आहे परमात्मा? कसा आहे तो प्रभू? तो साकार आहे की निराकार? सगळ्यात प्रथम तुमच्या समोर आणतो पवित्र बायबलला. ईसाई धर्मावर श्रद्धा ठेवणारे म्हणतात की गॉड इज फॉर्मलेस. परमात्मा निराकार आहेत. मुसलमान ह्या धर्माचे श्रद्धाळू म्हणतात परमात्मा बेचून आहे. बेचून म्हणजे निराकार. आणि कबीर साहेब म्हणतात, खोजत खोजत थाकिया, आर कहा बेचून. शोधता शोधता परमात्म्याला थकून गेले, हरून गेले. म्हणाले तो परमात्मा निराकार आहे, दिसत नाही. याच प्रकारे ह्या वेदांचे जाणकार म्हणून ओळखले जाणारे विद्वान, मानले जाणारे हिंदू धर्माचे हे आचार्य, शंकराचार्य, मंडलेश्वर, गुरु, संत, महंत, हेही सांगतात की परमात्मा निराकार आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे आपले हिंदू धर्माचे जे आचार्य आहेत ते काय म्हणतायत की परमात्मा मूलभूत रूपात तर निराकार आहे, आणि जेव्हा ते पृथ्वीवर येतात सशरीर साकार होतात, जसे परमात्मा श्रीकृष्ण, श्रीराम, पण तसे मूलभूत ते निराकार आहेत. तर याला म्हणतात अज्ञान. लोकवेद, दंतकथा या धर्मगुरूंना विचारलं जाई की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचेही जन्ममृत्यू होतात, तर हे म्हणायचे नाही. भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचा मृत्यू होत नाही.
अजन्मा आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, सर्व शक्तिमान आहेत आणि चारही वेद भगवान विष्णूचाच महिमा गातात. हा समागम चालू आहे की परमात्मा सतलोकातून चालत येतात. तर दास या सत्संगाच्या माध्यमातून हे दृढ करू इच्छितो की परमात्म्याचं पृथ्वीवर आगमन कसं झालं कलियुगात. जोपर्यंत आपण भगवंताला ओळखणार नाही पुण्यात्म्यांनो, आपण भक्ती करू शकत नाही, कुणी कितीही सांगो. आणि जेव्हा आपल्या हृदयात दृढ होतं की हा आहे भगवान, आणि मग दास तो उपाय सांगेल की ज्याने त्या महापुरुषांना मोक्ष मिळाला, आणि ज्यांना तुम्ही मानता की हे महात्मा, हे महान आत्मा मुक्त झाले, त्यांनी कोणती साधना केली होती, कोणते मंत्रजाप केले होते, तर मग गोष्ट संपली. आणि तेच आपले सद्ग्रंथ सांगत आहेत की या मंत्राचा जप केला पाहिजे, नथिंग एल्स. आणि ज्या महापुरुषांनी परमात्मा मिळवला त्यांनी त्याच नामाचा जप केला. आणि कोण आहे परमात्मा, कुठे प्रमाण आहे त्याचं, कसा आहे तो भगवान? बस मग तर सगळ्या शंका दूर होतील. केवळ फक्त परमात्म्याची भक्तीच बाकी उरेल. मग तर उठता बसता चालता फिरता, जसे बसमधून जाताना 2-3 तासांचा प्रवास आहे, ट्रेनमधून जातायत, 24-24 तास 48-48 तास प्रवास करतात भक्त, येतात जातात. ह्या नामाचा जप चालता फिरता, बसमध्ये, ट्रेनमध्ये, गाडीमध्ये, शेतात मजुरी काम करताना, येता जाता, जेवढाही वेळ मिळेल मालिकचं स्मरण करा, आपलं कामही करा, राम पण भजा. एक पंथ दोन कामं. जसं या दासाला जेव्हा हे ज्ञान झालं आणि हा मंत्र मिळाला, जसं कधी बसमधून जायचं असेल चंदीगड साईडला, रोहतकपासून चंदीगडपर्यंत 4 तास लागतात कमीत कमी. बसले बसच्या सीटवर, आपलं माथा डोकं पुढील दांड्यावर टेकवून, समोरच्या दांड्यावर आपलं डोकं, मंत्र म्हणत जातात, दुसऱ्याशी गप्पा नाहीत. आधी जेव्हा नाम घेतलं नव्हतं तेव्हा त्यांना गप्पा मारायची इच्छा होई. शेजाऱ्याला विचारायचे, कुठून आलास, कुठे चाललास, काय करतोस. हे सारं बंद झालं का उगीच वेळ वाया घालवायचा. आणि तिथपर्यंत स्मरण करत जात. आणि ना त्यात तर काही कामही करू शकत नाही, ना कोणतीही बाधा येऊ शकत होती. तर प्रवासही चांगला होई, परमात्मा रक्षण करी, आपलं पण रक्षण करी आणि बाकी सहयात्रींचंही रक्षण करी. त्या पुण्यात्म्याच्या कारणाने खूपशा दुर्घटनांमधून बचाव होईल. तर भगवानाची भक्ती अशी करायची आहे. हा हठयोग करणं हे कोणत्याच सद्ग्रंथांमध्ये प्रमाणित नाहीये आणि ना कोणत्याही महापुरुषाच्या चरित्रात हे कान बंद करून हट करून करायचंय हे कुठेच नाहीये. हे तर मनमानी आचरण आहे. आता परत तुम्हाला थोडी आठवण करून देतो, कारण पुण्यात्म्यांनो, हा सत्संग जो आहे हे एक सामूहिक शिक्षण केंद्र समजा, सामूहिक शिक्षण केंद्र. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची माहिती तुम्हाला जेव्हा पूर्ण रूपाने होईल तेव्हा तुम्ही चालता फिरता उठता बसता परमात्म्याची भक्ती कराल. पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने येऊन आपल्याला हे ज्ञान दिलं, अद्भुत ज्ञान दिलं. आणि काय सांगितलं की आपण मनुष्य जीवन मिळवूनही परमेश्वराची भक्ती करत नसाल तर आपलं जीवन असं आहे जसं मनुष्य जीवन पाकर जो नहीं रटे हरि नाम, और जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम. त्यासाठी काय सांगतायत परमात्मा?
भाई और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। उठ सवेरे उकावर लिया, के जाग्या नर भाग रे। उठ सवेरे हुक्का भर लिया, के जाग्या नर भाग रे। शुक्रम करा ना करी रे बंदगी, फूटे तेरे बाग रे, फूटे तेरे बाग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। इस तन सराय में जीव मुसाफिर, यो करता रहे दिमाग रे। इस तन सराय में जीव मुसाफिर, करता रहे दिमाग रे। रात बसेरा कर ले डेरा, चले सवेरा त्याग रे, चले सवेरा त्याग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। उमदा चोला बण्या अनमोला, ये लगे दाग पे दाग रे। उमदा चोला बण्या अनमोला, लगे दाग पे दाग रे। 2 दिन की गुजरान जगत में, क्यों जले बिरानी आग रे, क्यों जले बिरानी आग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। कुब्द कांचड़ी चढ़री चत पे, तू ओया मनुष्य से नाग रे। कुब्द कांचड़ी चढ़री चत पे, तू ओया मनुष्य से नाग रे। सूझे नहीं सजन सुख सागर, बिना प्रेम बैराग रे, बिना प्रेम बैराग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। अर सुमरे सो हंस कवावे, ये कमी क्रोधी काग रे। अर सुमरे सो हंस कवावे, ये कमी क्रोधी काग रे। भोरा न भर में विष के बन में, चल बेगमपुर बाग रे, चल बेगमपुर बाग रे। और बात तेरे काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग नर जाग रे। शब्द सैन सतगुरु की पेछानी, पाया अटल सुहाग रे। शब्द सैन सतगुरु की पेछानी, पाया अटल सुहाग रे। नितानंद महबूब गुमनी,
प्रगटे पूर्ण बाग रे, प्रगटे पूर्ण बाग रे। और बात तेरा काम न आवे, संतों शरण लाग रे। के सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे, जाग जाग। आता काय म्हणतायत? और बात तेरा काम नहीं आवे, संतों शरण लाग रे। क्या सोवे गफलत में बंदे, जाग जाग नर जाग रे। आता परमात्म्याने आम्हाला काय आठवण करून दिली आहे? मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। जोरू लड़का कुटुम कबीला, 2 दिन का तन मन का मेला। जोरू लड़का कुटुम कबीला, 2 दिन का तन मन का मेला। अंत समय उठ चले अकेला, ये तज माया मंडान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। कहाँ से आया कहाँ जाएगा, तन छूटे तब कहाँ समावेगा। कहाँ से आया कहाँ जावेगा, तन छूटे तब कहाँ समावेगा। आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई। परमात्मा म्हणतायत ही नाती गोती ही पूर्ण अस्थायी आहेत. मृत्यू झाल्यानंतर ना ही तुमची ना तुम्ही त्यांचे. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई। चलने से पहले सोच रे भाई, कहाँ करेगा विश्राम। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। रहट माल जो पनगट जो भरीता, आवत जावत भरे और रीता। रहट माल पर घट जो भरीता, आवत जावत भरे और रीता। जुगन जुगन तू मरता जीता, करवाले रे कल्याण। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता वासा। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता वासा। कह कबीर सब मिटाऊं रसा, कर मेरी पहचान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता वासा। 184 की सह तरासा, ऊंच नीच कर लेता वासा। कह कबीर सब मिटाऊं रसा, कर मेरी पहचान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान। मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान।
आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला आमच्यासाठी किती तळमळ आहे, कोणकोणत्या प्रकारे आम्हाला सावध करीत आहेत. आता परमात्मा म्हणतायत, जेव्हा कोणी व्यक्ती घरातून निघते यात्रेसाठी, तेव्हा सगळ्यात प्रथम हा विचार करते की उद्या रात्री माझी कुठे विश्रांती असणार आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर थांबू की एखादी खोली भाड्याने घेऊ, धर्मशाळेत की हॉटेलमध्ये, कुठे जाऊ की एखाद्या नातेवाईकाकडे, एक टार्गेट ठरवून तो निघतो. परमात्मा म्हणतात, जेव्हा तू संसार सोडून जातोस, याची तुला अजिबात चिंता वाटत नाही की इथून निघाल्यानंतर तुझा मुक्काम कुठे असेल, कमीत कमी तुझं मुक्कामाचं ठिकाण तर ठरवून घे. तर काय सांगतायत, कुठून आलास तू, कुठे जाणार, आणि हे शरीर सोडावं लागेल तेव्हा तू कशाचा आश्रय घेशील. आखिर तुझको कौन कहेगा गुरु बिन आत्म ज्ञान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान, मन ने की कर ले 2 दिन का मेहमान. आता पुण्यात्म्यांनो, आमचे किती चांगले भाऊ आहेत, बहिणी आहेत, कुणी नातेवाईक रिश्तेदार आहेत, वा कुणी मित्र आहेत, जे आम्हाला फक्त सांसारिक क्रियांचं ज्ञान देऊ शकतात, ही माया जोडण्याचं ट्रेनिंग देऊ शकतात. परंतु परमात्मा म्हणतात, आखिर तुझको कौन कहेगा गुरु बिन आत्म ज्ञान, की गुरुशिवाय तुला कोण सांगेल की तू कोण आहेस, कुठून आला होतास, आणि या झंझटीतून तुझी सुटका कशी होईल. मग काय सांगतायत, कि 1,84,000 की सहतरासा और ऊंच नीच घर लेता बासा. आज कोणी ब्राह्मण कुळात जन्मला, पुढच्या जन्मी तो मनमाने कोणा वाल्मिकीच्या कुळात जन्म घेईल. आज कोणी हिंदू आहे, पुढील जन्मी एखाद्या मुसलमानाच्या घरात जन्माला येईल. आज ब्राह्मण म्हणून जन्मलेला विचार करतो की माझ्या एवढा उच्च कोणी नाही, पुढच्या जन्मी तोच कदाचित पशुयोनीत फिरत असेल. तर इथे परमात्मा म्हणतायत की कह कबीर सब मिटाऊं रासा, म्हणजे तुझं सर्व झंझट संपवून टाकेन, तू कर मेरी पहचान. फक्त मला जाणून घे की हु इज गॉड. आता परमात्म्याने काय सांगितलंय, नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. कोडी कोडी माया जोड़ी और बात करे छल की. कोडी कोडी माया जोड़ी बात करे छल की. पाप पुण्य की या बंधी पोटरिया कैसे हो हल्की. पाप पुण्य की या बांधली पोटरिया कैसे हो हल्की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की. मात पिता तेरा परिवार भाई बंधु ये तरिया मतलब की. मात पिता परिवार भाई बंधु तरिया मतलब की. चलती बरिया कोई न साथी या मट्टी जंगल की खबर नहीं पल की. नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की.
नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। तारों बीच चंद्रमा जो झलके, तेरी महिमा झला झलकी। जसं आज कोणी एखाद्या चांगल्या पदावर आहे, कुणी मंत्री झाला आहे, कुणी मुख्यमंत्री बनला आहे, तर सर्व अन्य प्राण्यांमध्ये आज तुझा मान जास्त आहे आणि सद्भक्ती केली नाहीस तर मग कशी दुर्गती होईल? तारों बीच चंद्रमा जो झलके, तेरी महिमा झला झलकी। बने कुकरा बिष्टा खावे, अब बात करे बल की खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। नाम सुमर ले। ये संसार रहन का सपना, ओस बूंद जल की। ये संसार रहन का सपना, ओस बूंद जल की। सतनाम बिन सब साधना, जैसे गारा दल दल की खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। नाम सुमर ले। अंत समय जब चले अकेला, आंसू ने ढल की। अंत समय जब चले अकेला, तेरे आंसू ने झलकी। कहे कबीर शरण गए मेरी, कहे कबीर शरण गए मेरी। हो रक्षा जल थल की खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने फायनल फैसला केलेला आहे की सतनाम बिन सब साधना, जैसे गारा दलदल की। हाय हाय। आता दलदलीमध्ये माणूस चालतो, हे पाऊल उचलतो आणि दुसरं चिखलात रुततं, म्हणजे तिथंच्या तिथंच उभा राहून चालतो, पुढे जाऊ शकत नाही. तर जितक्या काही साधना आहेत, सतनामाशिवाय आपण अन्य मंत्रांचा जप करतो किंवा अन्य कोणती साधना करतो, ती आमची साधना म्हणजे दलदल चिखल आहे. आणि आज इथं पहा काळाचं कसं जाळं आहे. आज समजा सगळ्यांना मुलंबाळं आहेत, संतान संपत्ती आहे, चांगल्या सुविधा आहेत, आणि आम्ही हा विचार करतो की सगळं ठीकठाक चांगलं चाललं आहे, आणि एका वेळी एका क्षणात मृत्यू येतो वा आमची स्मृती जाते. स्मरण असेल तर वरवरचं असतं, आणि ज्या दिवशी ही गोष्ट मनात ठसते की न जाणो मला इथून कधी जावं लागेल, हे स्थान आपलं नाहीये. जोपर्यंत आपण इथे आहोत हे वेगळं की आपण एका शिष्टाचाराने राहतो, कारण की आपण भक्त आहोत, मनुष्य आहोत, आपसात प्रेमाने राहतो, पण जातानाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. आता काय सांगतायत परमात्मा के अंत समय जब चले अकेला, तेरे आंसू ने ढलकी। तुझ्या डोळ्यात अश्रू येतील की मी आता कुठे जाणार, माझं ठिकाण कोणतं. तर परमात्मा म्हणतात की कह कबीर शरण गए मेरी, तेरी हो रक्षा जल थल की। माझ्या शरण ये, तुझं सर्व रक्षण करील. हा संसार सोडून जाशील तेव्हा समोर भगवंताला उभा असलेला पाहशील, आणि म्हणतील की चल बाळा, आणि जहाजात बसवून घेऊन जातील. म्हणतायत आए हैं सो जाएंगे ये राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़के जा एक बांधे जात जंजीर। परमात्मा कबीर साहेब म्हणतायत, ह्या भरल्या परिवाराला तू सोडून जेव्हा जाशील आत्म्या, टकरा मारून मारून डोकं फोडून घेशील सद्भक्ती नाही केलीस तर. परमात्मा म्हणतायत खिड़की दे दे रोएगी सुरता जब तू चालेगी अकेली। सगळं इथेच सोडून जाशील तू, जमवलेली माया घरदार सगळं, आणि तुझी खबर घेतील तिथे यमाचे दूत. तर परमात्म्याला शरण आल्याने
आम्हाला हा आधार मिळतो. आपण ह्या परमात्म्याच्या वाणीमध्ये ऐकलं, कहे कबीर सब मिटा दूं रासा तो कर मेरी पहचान. आपण परमात्म्याला ओळखू शकत नाही आहोत आणि आपण परमात्म्याला ओळखायला पाहिजे. तर पुण्यात्म्यांनो, आपण ज्या परमेश्वरांची भक्ती करत होतो ते कंप्लीट गॉड नव्हते, ते पूर्ण परमात्मा नव्हते. ते तर अक्षेत्रीय भगवान होते, मालिक होते. जसे प्रथम आपल्याला रामाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. परिभाषा काय आहे परमात्म्याची, रामाची, प्रभूची, स्वामीची? एक साधंसं उदाहरण देतो. जसं राम म्हणा, साहेब म्हणा, गॉड म्हणा, अल्लाह म्हणा, हे सर्व त्या परमात्म्याचे उपमात्मक शब्द आहेत. आता जसं एक तहसीलदार पण साहेब म्हणून घेतो, डेप्युटी कमिशनर पण साहेब म्हणून घेतो, कमिशनरही साहेब म्हणून घेतो, मंत्री पण त्यांना पण साहेब म्हणतात, प्रधानमंत्र्यांनाही साहेब म्हणतात, मुख्यमंत्र्यांनाही साहेब म्हणतात. परंतु ह्या साहेबांच्या अधिकारांमध्ये फरक पडत जातो. तर तशाच प्रकारे आपण ह्या श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णू, भगवान ब्रह्मा, शिवजी यांनाही भगवान राम म्हणतो आणि ब्रह्मला म्हणजे कालला पण राम म्हणतो. तर ते आपापल्या स्तराचे राम आहेत. जसे श्री ब्रह्माजी रजोगुण विभागाचे मंत्री, श्री विष्णूजी सत्वगुण विभागाचे मंत्री आणि श्री शंकरजी तमोगुण विभागाचे मालिक प्रभू स्वामी मंत्री. जसं एका प्रांतामध्ये एक मुख्यमंत्री असतो, त्याचे सहकारी अन्य मंत्री असतात, तसंच काल भगवान एका ब्रह्मांडात मुख्यमंत्र्यांचा रोल करतो आहे आणि त्याचे तीनही पुत्र हे एकेका विभागाचे मंत्री आहेत आणि यांचं प्रभुत्व केवळ पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोकातील प्राणीमात्रांवर आहे. आणि यांचं काम काय आहे, यांचा विभाग काय आहे? श्री ब्रह्माजींच्या रजोगुण कारणामुळे सर्व प्राणी संतान निर्मिती करतात. श्री ब्रह्माजींच्या शरीरातून अशी रेंज निघते की असे रेज निघतात, किरणे निघतात सूक्ष्म, ती आम्हा सर्व प्राण्यांना, जिथपर्यंत यांची रेंज आहे तिन्ही लोकांमध्ये, स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक, ह्या सर्व प्राण्यांना प्रभावित करते. कशी प्रभावित करते? तसं तर मूळ रूपात आपल्या तिथे राजधानीत ते राहतात, आपल्या लोकात राहतात आणि त्यांच्या शरीरातून निघणारी ही किरणे, हे तरंग, हे रेज आपल्याला प्रभावित करतात. जसं एका घरात स्वयंपाकघर असतं, 3-4 कक्ष, तर स्वयंपाकघरात जर फोडणी घातली मिरचीची, त्या फोडणीचा वास जातो कुठे कुठे? निराकार रूपात, सूक्ष्म रूपात रेज पोहोचले कुठे? बाकीच्या खोल्यांमध्ये. अन्य व्यक्तींना सुद्धा शिंका येऊ लागतात. यामुळे काय झालं तर मूळ वस्तू स्वयंपाकघरात, तिथून निघणाऱ्या वासाने कुठे प्रभावित केलं? तर शिंका येऊ नयेत म्हटलं तर तसं होणार नाही. त्या शिंका, त्या वासाचा असा परिणाम झाला, असा प्रभाव पडला तर शिंका येणारच नक्की. तसंच ब्रह्माजींच्या शरीरामधून निघणाऱ्या रेजमुळे मुंगीपासून हत्ती, रंकापासून राजा हे स्वाभाविक प्रभावित आहेत. सर्व प्राणी संतान उत्पत्ती करतात, हे जीवाचं काम नाही. आणि हे का करतात हे सत्संगात आज आपल्याला सांगतो. जसं श्री विष्णूजींच्या सत्वगुणी शरीरामधून हे सत्वगुणाचे रेज निघतात, भगवान विष्णूजींच्या शरीरातून निघणारे रेज काय प्रभाव करतात? मोह, ममता, म्हणजे आपापसातलं बहीण भावाचं प्रेम, आई वडिलांचं प्रेम, पती पत्नीचा संबंध, प्रेम आणि संपत्तीचा मोह, हे जीवांच्या हातात नाही की ते स्वतःहून यापासून दूर होतील. अजिबात शक्य नाही. हा मोह सुटू शकत नाही. ह्या जीवांवर एक विशेष प्रभाव पाडलेला आहे
आणि तमोगुणाशी तर आपण परिचित आहोतच. छोट्याशा गोष्टींवरनं मारामारी होते, खून पडतात. तर अशा प्रकारे आपण या तीनही भगवानांच्या मुळे प्रभावित आहोत. याचं कारण काय आहे? ह्या काल भगवानाला, ज्याला ब्रह्म म्हटलं जातं, हा 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा नित्य आहार करतो आणि 1,25,00,000ची उत्पत्ती करतो आणि त्यासाठी तीनही पुत्रांना सेवा दिलीये, याने ड्युटी वाटून दिलीये. आणि स्वतः हा गुप्त असतो ब्रह्मांडाच्या अंतिम टोकावर. तिथे त्याने गुप्त स्थान निर्माण केलंय आणि तिथे तो आपली पत्नी दुर्गा समवेत राहतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तिला या संसारात पाठवतात. ती समोर दर्शन देते, परंतु हा कधीच दर्शन देत नाही. प्रतिज्ञा केलेली आहे की मी कधीही आपल्या वास्तविक स्वरूपात कोणाच्याही समोर येणार नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 24 आणि 25 मध्ये स्पष्ट केलं आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा बोलत आहे की हा मूर्ख जनसमुदाय मला कृष्ण मानत असेल, व्यक्तिरूपात आलेलो आहे असं मानतात. मी कृष्ण नाही, मी आपल्या योगमायेने लपलेला असतो. मी कधी कोणासमोर येत नाही. हा माझा अटळ आणि वाईट म्हणजे खराब नियम आहे. आता जर पिता आपल्या मुलांपासून दूर राहत असेल तर काही ना काही दोष असतो. तर हा दोष आहे याच्यात. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा हा नित्य आहार करतो आणि 1,25,00,000ची उत्पत्ती करतो. आता पुण्यात्म्यांनो, आधी तर आपल्याला छोटीशी एक सृष्टी रचनेची माहिती देतो आणि त्यानंतर मग आपल्याला परमात्म्याविषयी माहिती देतो. परमात्म्याची ओळख सांगतो. आता सृष्टी रचना परमेश्वराने स्वतः येऊन यथार्थ सांगितली आहे. चारही वेद हीच ग्वाही देतात की परमात्माच आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीविषयी ठीक ठीक सांगू शकतात, विस्ताराने सांगू शकतात. तर पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने येऊन सांगितलं होतं, कारण की परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलं आहे की तो भगवान सतलोकात राहतो, तिथून वेगाने येतो, आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो. तर त्यापैकी कोणाकोणाला भेटले होते? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ आणि उत्तर प्रदेश इथले. धरमदास साहेबजी यांनी विचारलं होतं परमेश्वराला, हे परमात्मा, आम्ही काय कारणाने या काळाच्या जाळ्यात फसलेलो आहोत आणि ही सृष्टी रचना कशी केलीत परमात्मा आपण? तर परमात्म्याने काय सांगितलं होतं? धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए एक राम नियारा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने स्वतःला गुप्त ठेवून आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान करून दिलं. कारण आम्ही ह्या अज्ञानी संतांद्वारा भ्रमित केलेले हे समजतो की परमात्मा निराकार आहे आणि जर कोणी श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या व्यतिरिक्त कोणी म्हणत असेल की मी भगवान आहे, आम्हाला ते मान्य नाही, असं होतं. आणि याच प्रकारे मुसलमान धर्मामध्ये कोणी हे म्हणेल की हजरत महम्मद नंतर कोणी म्हणेल की खुदा का रसूल मी आहे, तर कोणी मानणार नाही. यासाठी परमात्म्याने आपल्याविषयीची माहिती अशा प्रकारे दिली की ती त्यांना पचेल.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार जी. आपलं नाव? व्यंकटेश पारजी. आपण कुठून आलात? ग्राम फुटाणा, तहसील देवरी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र. आपण काय व्यवसाय करत आहात? शेतीचा व्यवसाय करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15/2/2016 मध्ये मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमच्या वंशात परंपरेनुसार ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती आम्ही करत होतो. बेलफूल चढवणे, नारळ फोडणे अशा प्रकारे हे आम्ही भक्ती करत होतो. उपवास व्रत करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी महाराष्ट्रात प्रचलित भक्ती साधना आहे, जसं की मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, उपवास करणे, यासारख्या तुम्ही भक्ती साधना करत होतात. मला असं विचारायचं आहे की ही भक्ती साधना करत असताना अन्य कोणी साधू संतांकडनं आपण नामदीक्षा किंवा अनुग्रह घेतला होता का? हो, ही साधना करत असताना मी सर्वप्रथम तुलसीदासजी मथुरावाले यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती. त्यांनी मला मंत्र दिला होता, निरंजन ओहम रारंग सोहम आणि सतनाम. या मंत्राचा मी काही दिवसपर्यंत जप केला, परंतु यामुळे काहीच फायदा झालेला नव्हता. त्याच्यानंतर मी राम रहीम यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यांनी सतपूरक अकालमूरत सबदस्वरूपी राम अशा प्रकारचा मंत्र दिला. त्याही मंत्राचा मी जाप केला. त्यानंतर मी आशुतोषजी यांच्याकडून दीक्षा घेतली. आशुतोषनी सांगितलं की सर्व देवाचे नाव पुष्कळ आहे, त्याच्यामुळे मी नाम देत नाही. त्यानंतर मी मोतीरामजी महाराज साकोली तहसील भुगावाले यांच्याकडून नामदीक्षा घेतली. त्यांनी सोहम हा नाम दिला. सो आत आणि हम बाहेर अशा प्रकारे या नामाचा सुद्धा मी जप केला. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही बऱ्याचशा साधू संतांशी जोडले आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुग्रह घेतला, परंतु तुमचं पाहिजे असं समाधान झालं नाही. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली आणि आपण त्यांच्या साधनेत कसे जोडलेत? मी प्रवासाला जात असताना एका बस स्टॉपवर मला पर्ची चिपकवलेली दिसली. त्या पर्चीला मी वाचलं. तिथं लिहिलं होतं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील कोण, आणि हे जाणून घेण्याकरता माझ्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली. आणि जिज्ञासा उत्पन्न झाल्यामुळं मी ज्ञानगंगा ही पुस्तक बोलावली. या पुस्तकीचं वाचन केलं आणि त्यामध्ये मला रामपालजी महाराज यांच्याकडून म्हणजे भरपूर ज्ञान असं भरलेलं आहे असं मला वाटलं, आणि म्हणून मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून पूर्ण दीक्षा घेतली. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञानगंगा नामक पुस्तक प्रकाशित केलं आहे, त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान कळालं, त्या ज्ञानाच्या आधारे आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. तर या नामदीक्षेमुळे व या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वप्रथम म्हणजे मला अध्यात्म कळलं, आणि अध्यात्म काय होते हे कळल्यामुळं मी या मार्गात रुची घेतली आणि नामोपदेश घेतला. त्यानंतर दुसरा लाभ म्हणजे असा झाला की मला नेहमी आपलं हे मुर्याद वगैरे व्हायचा, तो मुर्यादसुद्धा माझा नष्ट झाला. त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती पूर्वी हलाखीची होती, तीसुद्धा आता सुधारलेली आहे. माझ्याकडे एक कीटकनाशकाचं स्प्रे पंप मी कबाडीमधून 2 पंप आणून 1 पंप तयार केला होता, आणि त्या पंपाला एका बाजूला छेद होते बेल्ट लावण्याचे आणि दुसऱ्या बाजूला छेद नव्हते. तर तो पंप मी वनस्पती मारण्याकरता म्हणून सेपरेट वेगळा ठेवीन असं मला वाटलं, परंतु एका व्यक्तीनं तो पंप पाहिला आणि त्यांनी हट्ट धरला की हा पंप मला पाहिजे. म्हणून मग मी विचारात पडलो की मी माझ्याकरता हा पंप तयार केला आणि मी याला हा पंप कसा देऊ. परंतु त्यानं हट्ट धरल्यामुळं मी त्याला होकार दिला आणि म्हटलं हा पंप मी तुला पूर्णपणे तयार करून देणार. याला एका बाजूला होल नाही आहेत, तर ते होल पाडण्याकरिता मी वेल्डिंगवाल्याकडे जाणार व छेद पाडून आणणार व पूर्ण बेल्ट लावून देणार. परंतु असे 3-4 दिवस का 8 दिवस गेले. नंतर मी
त्यांनी पुन्हा हट्ट धरला की मला कोणत्याही हालतीत उद्याच्या उद्या पंप पाहिजे. त्यानंतर मी त्या पंपाची काळजी घेतली आणि पाहिलं तर त्याला पूर्ण म्हणजे दुसऱ्याही बाजूला 2 छेदं मला पडलेली मिळाली. त्यामुळे मी आश्चर्यचकित होऊन गेलो आणि आपल्या भक्तमतीला सुद्धा विचारलं की याला तर मी ड्रिल मारण्याकरता नेणार होतो वेल्डिंगवाल्याकडे आणि याला हे छेद झाले कसे. त्यामुळं ती चुपच राहिली. परंतु मग माझ्या संपूर्ण लक्षात आलं की हा चमत्कार सर्व गुरुजींमुळे झालेला आहे आणि माझा विश्वास पुन्हा पक्का दृढ झाला. जसं की तुम्ही सांगत आहात की नामोपदेश घेण्या अगोदर आणि संत रामपालजी महाराजांनी जी सद्भक्ती दिली आहे त्याच्या अगोदर आपली आर्थिक परिस्थिती चणचणीची होती आणि आपल्याला रोगसुद्धा होता. तर तो रोग आणि ही जी आर्थिक परिस्थिती आपली सुधारली, आपल्याला चमत्कार बघायला मिळाले. परंतु मला प्रामुख्याने असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगेत तुम्ही वाहून घेण्या अगोदर ज्या अन्य साधू संतांशी जुडलेले होते, या साधू संतांकडनं जी आपण भक्ती घेतली आणि संत रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे याच्यामध्ये काय फरक आहे? संत रामपालजी महाराज हे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान देतात आणि ही भक्ती जी आहे ही संपूर्ण शास्त्रीय आहे. याच्या वेदामध्ये सुद्धा प्रूफ आहे. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, त्याच्यानंतर कुराण शरीफ, बायबल, श्रीमद भगवद्गीता म्हणजे सर्वच धर्माच्या आधारे ही भक्ती संत रामपालजी महाराज सांगतात आणि ही सत्यभक्ती आहे. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत असे आहेत की ते सद्भक्ती देतात, सत्साधना देतात. परंतु जो श्रोतावर्ग आपल्याला आज बघत आहेत किंवा जे साधक आहेत त्यांना कसं विश्वास पटेल की संत रामपालजी महाराज हेच खरे संत आहेत आणि तेच सद्भक्ती देतात? हे ओळखून घेण्याकरिता यजुर्वेदामध्ये सुद्धा प्रमाण आहे. अर्धरुचे उक्तानाम रूपम पदे आपनोक्ती निविध प्रणवे शस्त्रानाम रूपम पैसा आप्यते. जो वेदांच्या अर्धवाक्याला पूर्ण करून सांगतो तोच संत, तत्वदर्शी संत होय. गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शीनं. तो तत्वदर्शी संत तुम्हाला सर्व ज्ञान सांगू शकतो. पूरा गुरु सोही कहावे, 2 अक्षर का भेद बतावे, एक छुडावे एक लखावे, तो प्राणी निज घर को जावे, तोच पूर्ण संत होय. आणि पुन्हा गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की ऊर्ध्वमूलम अध्वशाकम स्वतम प्रावु अव्ययम छंदांशी यसे पर्णानीयतम वेदच्च वेदवीत. तो वेदवीत संत तोच होऊ शकतो की जो या संसाररूपी वृक्षाची पूर्णपणे ओळख देईल की वरती परमात्मा रूपी जड आहे आणि खालती 3 गुणरूपी शाखा आहेत व ह्याचा विस्तारपूर्वक जो सांगू शकेल तोच तत्वदर्शी संत होय. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहेत आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतल्यामुळे मानवजीवनाचं कल्याण होतं. तर ह्या अनुषंगाने जे साधक किंवा जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्या साधकांना आपण काय संदेश द्याल? मी त्या साधकांना संदेश तर देऊ शकत नाही, परंतु प्रार्थना करू शकतो आणि प्रार्थना करून सांगतो की यावेळी संत रामपालजी महाराज आपल्या मानव जन्माच्या कल्याणाकरिता आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून सतभक्ती प्राप्त करून घ्यावी आणि आपल्या मोक्षाचा मार्ग मिळवून घ्यावा. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नाममंत्र घ्यायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? ती व्यक्ती चॅनलवर जी पट्टी चालत असते तिथं नंबर आहेत, त्या नंबरवर संपर्क साधून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे नामदान केंद्र आहे त्या केंद्राशी संपर्क साधून नामदान घेऊ शकतात. या नामदानाकरिता निःशुल्क व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर